आश्वी बुद्रुक कामरेश्वर ते श्री क्षेत्र वणी सप्तशृंगीगड पायी दिंडी सोहळा। दिंडी मार्गदर्शक सप्तशृंगी सेवेकरी मीनाताई प्रकाश भांड, आश्वी बुद्रुक। सकाळची आरती करताना कापडी परिवार देशवंडी येथे। आंबा गौतमी रंगा नटनिया गौरंगा कोटी शेंदूरंगा जय देवी सप्तशृंगा जय देवी सप्तशृंगा वटीसूर कळी ढाल समशेर कृळ उर्वी सप्तशृंगा नेवती राधा चरणा कमलुंफा जय देवी सप्तशृंगा। तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव तमेव विद्या द्रविण तमेव तमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियेण करोमि यज्ञं सकल परकीर्तनं ब्रह्मतंत्र वचे हरे राम। देशवंडी येथील कापडी परिवाराला श्रीफळ देताना सप्तशृंगी भाविक थोरात। नमस्कार मित्रांनो, काल रात्रीचा मुक्काम देशवंडी येथे कापडी परिवाराकडे होता। आज दिंडीचा 4था दिवस आहे। सर्व भाविक भक्त पायी चालण्यास सज्ज झाले आहेत आणि लवकरच सर्व भाविक भक्त वणीच्या दिशेने निघणार आहेत। बोला सप्तशृंगी माता की। नमस्कार मित्रांनो, सर्व भाविक भक्त वणीच्या दिशेने कापडी परिवारांना निरोप देऊन निघाले आहेत। हे बघा, सर्व भाविक भक्त वणीच्या दिशेने निघाले आहेत। बोला सप्तशृंगी माते की, बोला अंबे माते की। अरे प्रेम से बोलो, सारे बोलो, पीछे वाले बोलो, आगे वाले बोलो। आईच्या दर्शनाला रवाना। सर्व भाविक भक्त नाचत कुदत आईच्या दर्शनाला।
नमस्कार मित्रांनो, हे बघा पायी दिंडी पूर्ण डोंगर दऱ्या घाटातून काट्या कुपाट्यातून सर्व भाई भक्त पायी चालत आहे. लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्व लोक पायी चालत आहेत. ना कोणाला कसलं टेन्शन, ना कोणाला कसली भीती, सगळं देवीच्या नावावर सोडून दिलंय. आईवर विश्वास ठेवून प्रत्येक जण आपापल्या परीने पायी चालत आहे. हे बघा छोट्या छोट्या मुली या सुद्धा पायी चालल्यात आई सप्तशृंगीच्या दर्शनाला. सगळे भाविक भक्त पायी पायी चाललेत. नमस्कार मित्रांनो, सर्व भाविक भक्त पायी चालताना डोंगर दऱ्या घाट पायी चालत आहेत. लहान थोन सर्व पायी चालत आहेत आणि गाणे बिणे म्हणत सर्व घोषणा देत गुणा गोविंदाने आनंदाने एक परिवार होऊन पायी पायी चालत आहेत. बोला सप्तशृंगी माता की, बोला अंबे माता की. अरे प्रेम से बोलो जय माता दी. अरे सारे बोलो जय माता दी. पीछे वाले बोलो जय माता दी. आगे वाले बोलो जय माता दी. बोल बजरंग बली की जय, बोल बजरंग बली की जय. अरे बोल बजरंग बली की जय. आगे वाले बोलो, पीछे वाले, ऊपर वाले. बोला बोला सप्तशृंगी माता की, अंबा माता की. बोला जुमराईच्या नावानं. नमस्कार मित्रांनो, सर्व भाविक भक्त देशवंडी येथे महादेव मंदिरात दर्शन घेताना मी तुम्हाला दर्शन घडवतो. चल चल चल. हे बघा इथली मूर्ती महादेवाची पिंड पूर्ण पितळे आहे आणि किती भव्य आणि दिव्य आहे. उपाध्याय परिवार दर्शन घेताना बांड परिवार, गाडे परिवार, साळवे परिवार, कदम परिवार येथील पुजारी बाबांच्या पाया पडताना उपाध्याय परिवार. हा चल. भाविक भक्त दर्शन घेतल्यानंतर महादेवाच्या मंदिरात आराम करताना नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत चाटोरी गावामध्ये. दुपारचं जेवण करून सगळं भाविक भक्त इथे आराम करणार आहेत. हे बघा जेवण करतात सगळे जेवण करतो. हे बघा सगळे जेवण करतात. ते आजी बसल्यात, थोड्या चालतो, थोड्या बसतो. तिने आता भात देते सगळ्यांना. खातोय पितोय बसलोय. या आमच्या दादू थंड इकडं. पितो थंड. या जेवायला या जेवायला. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत चाटोरी. हे चाटोरीचं हनुमान मंदिर सिन्नर तालुक्यातील. सर्व भाविक भक्त येथे आरामासाठी व जेवण करण्यासाठी बसले आहेत. ही दिंडीची गाडी.
हे सगळे भाविक भक्त बसलेत, आराम करतात. हे काही गाडीत बसलेत. हे इकडे बसलेत. कोण जेवण करतय, कोण मस्ती करतय, कोण धिंगाणा करतय. हे पप्पू काय खाऊन तोंड पुसलं काय माहिती. टरबूज खाऊन तोंड पुसलं. नमस्कार मित्रांनो, सर्व भाविक भक्त चाटोरी तालुका सिन्नर येथून आराम करून व जेवण करून पूर्णपणे निश्चिंत होऊन आता पुन्हा पायी प्रवासाला सुरुवात करत आहेत. बोला सप्तशृंगी माते की जय. नमस्कार मित्रांनो, रथ थांबल्यानंतर थोडं रथात बसून सप्तशृंगी आईचे दर्शन घेऊन पुढील प्रवासात सुरुवात केली. बोला सप्तशृंगी माते की जय. नमस्कार मित्रांनो, सर्व भाविक भक्त चालत चाटोरी तालुका सिन्नर येथून सायखेडा येथे पोहोचणार आहेत. बोला सप्तशृंगी माता की जय. बोला अंबे माता की जय. अरे प्रेम से बोलो जय माता दी. सारे बोलो जय माता दी. आगे वाले बोलो जय माता दी. पीछे वाले बोलो जय माता दी. आगे चलो. नमस्कार मित्रांनो, आत्ताच आपली दिंडी पायी दिंडी सोहळा आश्री ते सप्तशृंगीकर हा सायखेडा पोहोचलेला आहे. आज सायखेडा येथे मुक्काम आहे. सर्व भाविक भक्त पायी चालत आहेत. हा रथ आपल्या मागे आहे. बघा मित्रांनो, सर्व भाविक भक्त पायी चालत सायखेडा ते नुकतेच पोहोचले आहेत. तसेच पुढील प्रवास सुरू ठेवत आहेत. सप्तशृंगी मातेचा रथ हळूहळू भाविक भक्तांच्या पाठीमागे चालत आहे. नमस्कार मित्रांनो, सर्व भाविक भक्त सायखेड्यातून मुक्कामाच्या ठिकाणी पायी चालत असताना गुण्या गोविंदाने तसेच आनंदाने कोणी नाचत कुदत तर कोणी पायी दिंडीने सप्तशृंगी गडावर चाललेला आहे. बोला अंबे माते की. अरे प्रेम से बोलो सारे बोलो. आगे वाले बोलो पीछे वाले बोलो. बोल बजरंग बोल बजरंग बोल बजरंग. मित्रांनो नमस्कार, सायखेडा येथे पायी दिंडी जात असताना भाविक भक्त उघडी खेळताना काही क्षण बघू शकता आपण. दिंडी खेळताना महिला कुठल्याही प्रकारचा खतरा न जाणवता पायी चालत रेग्युलर आणि येथे जात आहेत. नमस्कार मित्रांनो, पायी दिंडी सोहळ्यात सर्व भाविक भक्त महिला उघडी खेळताना त्यांच्या चेहऱ्यावर बघा कुठल्या प्रकारचा थकवा किंवा काही नाही. आनंदाने हसत खेळत पायी दिंडी आश्वी ते वणी सप्तशृंगी गडावर चालले आहेत. सोबत सप्तशृंगी माता सेवेकरी मीनाताई भांड तसेच मार्गदर्शक प्रकाश भांड हेही आहेत. बोला सप्तशृंगी माता की. नमस्कार मित्रांनो, आत्ताच पायी दिंडी सोहळा सायखेडा येथील शिव मल्हार मंदिरापर्यंत पोहोचला आहे. दर्शनासाठी सर्व भाविक भक्त आतमध्ये जात आहेत. तसेच दिंडी चालक मीनाताई भांड या दर्शनासाठी आतमध्ये आहेत. जय मल्हार. येळकोट येळकोट.
पासून झुमराई पायी चालत नाचत गात सप्तशृंगी आईच्या मंदिराकडे चालले आहे। झुमराईने सर्व दुःख आपलं देवीवरती सोडून दिलं आहे। भाविक भक्त रस्त्यांनी फुगडी खेळताना दिंडी समोर मित्रांनो, कुठल्याही प्रकारची काळजी नाही किंवा घरचे टेन्शन नाही। सर्व सप्तशृंगी मातावर सोडून सर्व भाविक भक्त महिला आनंदाने नाचत गात आईच्या दर्शनाला सप्तशृंगी गडावर निघाले आहेत। सायखेडा येथील रस्त्यावरून जात असताना काही भाविक भक्तांनी दिंडी थांबवून दिंडीमध्ये झेंडा हातात घेऊन डान्स केला, गडक्यात नाचले। भाविक भक्त गुणगोविंदाने आनंदाने नाचताना आपण पाहू शकता। सोरा माझ्यासोबत पायी चालत का मी गाणे म्हणत नाचायला सोला मला एकटीला चालू द्या असं म्हणत होतं, पण गर्दीमध्ये तिला सोडता येत नव्हते, त्यामुळं ती माझ्यावर सारखी चिडत होती। सप्तशृंगी माता की जय, बोल अम्बे माता की जय। अरे प्रेम से बोलो, सारे बोलो, अरे जोर से बोलो, आगे वाले बोलो, पीछे वाले बोलो, बोलो बजरंग, अरे बोलो बजरंग। बघा, सर्व भाविक भक्त आईच्या नावाचा जय जयकार करत तसं पुन्हा गोविंदाने नाचत पुढं पायी चालला आहे। ही आमची सोरा, ही सुद्धा पायी चालली। दादू आणि नागिनी थकली ते थोडी विश्रांती करून पुन्हा पायी चालणार आहे। सप्तशृंगी माता की जय। बघा, आमची चिमुकली सोरा पायी दिंडी सोहळ्यात झेंडा हातात घेऊन पायी पायी चालली आहे। नमस्कार मित्रांनो, पायी दिंडी सोहळ्यात चालत असताना कुठलेच टेन्शन नसते, ना घरचे ना कामावरचे। तसेच सर्वजण एक परिवार होऊन गुण्या गोविंदाने सोबत राहतात। कोणाला काही कमी पडले तर एकमेकाला शेअर करतात। येथे सर्व प्रकारचे नाते मिळतात। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे प्रेम पायी दिंडी सोहळ्यात मिळते। नमस्कार मित्रांनो, सोहरागिनी प्रेम यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आश्वी ते सप्तशृंगीगड पायी दिंडी सोहळ्यात आमच्या प्रेमाबूचा नवस फेडण्यासाठी आम्ही पायी चाललो आहोत। हा प्रेम आत्ता सुटलाय, त्याला पायी घेऊन आम्ही सर्व सायखेड्याकडे निघालो आहोत। बोला सप्तशृंगी माता की। सर्व भाविक भक्त गुणा गोविंदाने नाचताना तसेच आनंद व्यक्त करताना आपण बघू शकता। हे बघा, आमच्या प्रेमबाबूचे भांडबाबा कसे ठेक्यावर नाचत आहेत। बघा कसा ताल धरलाय, कसे नाचतात जबरदस्त। माझ्या नवसाला नाच, काय आमचा नवसाचा पोरग पायी घेऊन चाललोय, पूर्ण फॅमिली पायी पायी सप्तशृंगीगड। आत्ताच
सप्तशृंगीगड पायी दिंडी सोहळा दिंडी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचले आहे. या आताच सायखेड्यातून आपल्यासोबत पायी चालत नाचत कुदत आईच्या रथासोबत आल्यात. आई, आपण काय सांगू इच्छिता? आपण अचानक या दिंडी सोबत कस काय आलात? अचानक आपण दिंडी सोबत राहतो. आपल्याला देवाचा कायमचा भाव आहे, प्रेम आहे. मी पंढरपूरच्या वाऱ्या करते, त्र्यंबकेश्वरच्या वाऱ्या करते, वणीची वारी केली आहे आणि आळंदीच्या वाऱ्या करते. मला देवाबद्दल आत्मा येत्यापासून भाव आहे म्हणून मी आले. मला माझ्या माताने बोलावलंय. मी मागच्या वर्षी माझं खंडन झालं म्हणून मला बोलवून घेतलं आणि मी आले. बोल सप्तशृंगी माता की जय. नमस्कार मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे आपल्या आश्वी गावच्या झुंबराई साळवे. साडे म्हातारी झाले पण गाडी आले, म्हातारी झाल्या पण पायी पायी आले असं त्यांना थोडक्यात म्हणायचं. आईला मुलीला जायचं. काय नाही, आता तुम्ही किती दिवसापासून पायी चालत आलात? आज 4 दिवस झाले. पायी चालत आलात. तुम्हाला आता पायी चालत येताना काही वाटलं का? काहीच वाटलं नाही, थकवा जाणवला का? काहीच नाही. ही दिंडी नवसाची पालखी असं बोलले जाते, खरं आहे का? खरंय. या दिंडीत या नवसाच्या पालखीत नवस कबूल झालेले आहेत का? हो हो. पायी दिंडी सोहळा सायखेडा येथे पोहोचल्यानंतर तेथील भाविक भक्तांनी महिलांनी आईचे दर्शन घेतले. आईचे पाय धुताना तसेच दर्शन घेताना भाविक भक्त आपण बघत आहात. तुम्ही कुणाला द्या झुंबराई सर्व भाविक भक्त मुक्कामाच्या ठिकाणी आई सप्तशृंगीच्या रथापुढं नाचतानी तसेच आनंद व्यक्त करताना आपण पाहू शकता.
गायखेडा येथे मुक्काम असलेल्या ठिकाणी तेथील भाविक भक्त आईची आरती करताना लंबोदर पीतांबर परिवार वंदना स्वर डोले उदय सुंदर नयना सहस्रमाता वटवाहे सदना पंचश्री बावे निर्वावे रक्षावे सुरवंदना जय देव जय देव जय मंगलमूर्ति ओ श्री श्रीगोरी माता तुझा ऐकली नाही चारी प्रबले परंतु न बोलले काही वाद करता सोडलो प्रभाई हेतू वक्ताई जय देव जय देव जय महिषासुरमर्दिनी प्रसन्न वदने प्रसन्न होसी सुगोडी तुमरी भाषा अंबे दुधातून कोण कळविन आशा नरहर दळीन झाला पद्मंग जलेशा जय देव जय महिषासुरमर्दिनी वदैत्या सुरमर्दिनी सुरवर विश्वर वंदे तारक संजीवनी जय देवी सप्तशृंगा अंबा गौतमी गंगा नटालिया गौरंगा कोटी चंदूरा जय देवी सप्तशृंगा पूर्वमुख ध्यान धर दुखली मान देई देई कान सप्त ऐक गिरी सप्तशृंगा अंबा गौतमी गंगा देलिया गौरंगा जय देवी सप्तशृंगा माये तुझा बहुता अठराया तुझ्या हात भक्त बळ देत चरण कमल गुंफा अंबा गौतमी गंगा नटलिया गौरंगा कोटी सिंधूरंगा जय देवी सप्तशृंगा लवतंती विक्राळी ब्रह्मांडी माळा विषकंठा त्रिनेत्र जळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा ते सोनिया जळ निर्मळ वय तुझा जय देव जय देव जय श्री शंकरा व स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावाती ओ वाळू तुझे कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा भोळा नयनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उदन श्रीकंठ निळा ऐसा शंकर शोभे लाईटीमुळे चमकतं ना. सर्व भाविक भक्त आरती झाल्यानंतर भोजनाचा आस्वाद घेताना